श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. अशा काही 10 व्यक्ती आहेत की ज्यांपासून आपल्याला सावध राहणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे. आपल्या आयुष्याची माती करतात ही माणसे, त्यामुळे या माणसांपासून सावध राहणं कधीही चांगलं. पहिली म्हणजे गोड बोलणारी व्यक्ती. अतिशय व्यक्ती जर तुमच्याशी गोड बोलत असेल तर समजून जा की काहीतरी काळबेरं आहे. कारण कुणीही स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय त्याला तुमची काहीतरी मदत लागणार असेल किंवा तुमच्याकडून असं कोणती तरी गोष्ट हवी असेल की ज्यावेळी ती अतिशय गोड बोलत असते. मात्र ज्यावेळी त्याचं काम पूर्ण होतं, एखादी व्यक्ती खूप चांगलं बोलते, तुम्हाला देखील अनुभव आला असेल. एखादी व्यक्ती, एखादा माणूस अतिशय चांगलं आणि गोड बोलत असतो आपल्याशी, मात्र त्याचं काम झालं की नंतर तो आपल्यापासून लांब राहायला सुरुवात ही करत असतो. तर याच्यासाठी अति गोड बोलणं सुद्धा अतिशय धोकादायक आहे. अति गोड नसावं. अति गोड माणूस बोलायला लागलं की ओळखून जायचं की नक्कीच याला आपल्याकडून काहीतरी पाहिजे आहे, हवं आहे. अशा माणसांपासून, अशा व्यक्तींपासून सावध राहणं कधीही चांगलं. दुसरं म्हणजे मोठेपणा दाखवणारी व्यक्ती. आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती जर अशी असेल की सतत आपल्याला जाणीव करून देत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये अशी जर एखादी व्यक्ती असेल की तुमची परिस्थिती मीडियम आहे, मात्र तुमची जी मैत्रीण आहे किंवा जो मित्र आहे किंवा एखादा पाहुणा असेल की जो जास्त श्रीमंत असेल आणि तो सारखी स्वतःची श्रीमंती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असेल, मोठेपणा, मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजून जा की तो कुठेतरी तुम्हाला कमी लेखत आहे. ज्यावेळी व्यक्ती दुसऱ्याला कमी लेखते त्यावेळेस व्यक्ती स्वतःचा मोठेपणा सांगायला सुरुवात करत असते. इतर वेळी कसं असतं की आपण सगळे सारखे, याच भावनेचे जी व्यक्ती असते ती कधीही चांगली. मात्र मोठेपणा दाखवणारी आणि इतरांना कमी लेखणारी जी व्यक्ती असेल, अशा व्यक्तींपासून सुद्धा सावध राहणं कधीही चांगलं. कारण कसं होतं, आपली परिस्थिती जर मीडियम असेल आणि आपलं उठणं बसणं जर मोठ्या लोकांच्यात असेल तर सतत लोक ती जाणीव करून देतात की तू गरीब आहेस, आम्ही श्रीमंत आहे, आमच्याकडे हे आहे ते आहे. म्हणून ते काय करतात की त्या गरीब व्यक्तीला किंवा मीडियम व्यक्तीला राबवण्याचं काम करतात. गोड बोलून स्वतःची कामं करून घेण्याचं काम करतात. कारण ते कमी लेखत असतात आणि कुठंतरी त्या गरीब व्यक्तीच्या मनाला ठेस पोचत असते. सतत त्याला जाणीव होत असते स्वतःच्या गरिबीची, स्वतःच्या लाचारीची जाणीव होत असते आणि या जाणीवेमुळे ती व्यक्ती कधीही पुढे जात नाही. त्याचा जो यशाचा मार्ग असतो तो खुंटला जातो. त्याला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. कारण कसं होतं, तुम्ही मोठ्या माणसांच्यात बसायला लागलात आणि तुम्ही एखादं तुमचं मत मांडायला लागलात की ते तुमचं ऐकून घेणार नाहीत. ते फक्त त्यांचंच सांगणार, त्यांचंच मत तुमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करणार. याच्यासाठी मोठेपणा दाखवणाऱ्या व्यक्तींपासून कधीही सावध राहणं अतिशय चांगलं. तिसरी व्यक्ती म्हणजे भांडणे लावून देणारी व्यक्ती. पहा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट एखादी अशी असेल की जी सांगायची नाही कोणाला, मात्र तुम्हाला जास्त राहवलं नाही म्हणून तुम्ही सांगितली. इतराबद्दल तुम्ही एखादी गोष्ट सांगितली किंवा घरच्याबद्दल, आता धरून चाला की तुमच्या पत्नीशी तुमचं पटत नाही किंवा तुमच्या मिस्टरांशी तुमचं पटत नाही आणि अशा वेळी तुम्ही एखाद्या शेजारच्या व्यक्तीला सांगितलं तर ती व्यक्ती काय करते की दुसऱ्या व्यक्तीला सांगते. अशामुळं काय होतं, समाजात आपली जी इज्जत आहे ती कुठंतरी कमी होती. त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये कुणाविषयीही काहीही असो कुणालाही सांगायचं नाही. मग त्या चांगल्या गोष्टी असोत किंवा वाईट गोष्टी असोत, जेवढ्या आपल्यापर्यंत मर्यादित ठेवता येतील तेवढ्या ठेवणं अतिशय उत्तम. तर अशा व्यक्तींपासून सुद्धा लांब राहायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, ग्रुपमध्ये आपण बसतो, तिथे चर्चा चाललेली असते, आपण काहीच बोलत नाही, नुसतं बसलेलं असतो आणि नंतर ते भांडण मोठं होतं आणि खरं खोटं करण्यासाठी आपल्याला तिथे वकिलासारखं बोलावलं जातं. जो श्रीमंत असतो, ज्याचे राजकारणी लोक असतात, ज्यांच्यामध्ये राजकारणी लोकांमध्ये बसणं उठणं असतं, अशा लोकांचं जास्त ऐकलं जातं आणि जो मीडियम असतो त्याचं कुणीही ऐकून घेत नाही. सर्व भांडण त्याच्याकडेच येतं. त्याच्यासाठी भांडणे लावणाऱ्या व्यक्तींपासून सुद्धा सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. चौथी व्यक्ती म्हणजे धूर्त व्यक्ती, कट रचणारी व्यक्ती. आता कट रचणारी कशी व्यक्ती, जर समजा
एखाद्या व्यक्तीला आपण आवडत नसू तर ते आपल्याविषयी कट कारस्थान रचायला सुरुवात करतात, मात्र गोड बोलून रचतात. आपल्याशी अतिशय चांगलं वर चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतात आणि ऐनवेळी आपल्याला दागा देतात की ज्यामुळे ती व्यक्ती अडकली जाते आणि संकटामध्ये सापडते आणि त्यालाच कटकारस्थान म्हटलं जातं. जसं की शकुनीने कटकारस्थान पांडवांच्या विरुद्ध रचलेलं, त्या पद्धतीने हे कटकारस्थान रचणाऱ्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींपासून सुद्धा अतिशय सावध राहणं गरजेचं आहे. 5वी व्यक्ती म्हणजे अतिशहाणे समजणारी व्यक्ती. एखादी व्यक्ती अशी असते की आपण देवमार्ग करत असो किंवा कोणतीही सेवा तुम्ही करा किंवा एखादी वस्तू तुम्ही आणा किंवा एखादा बिझनेस तुम्ही टाका किंवा सहज तुम्ही त्याच्याशी बोलायला लागलात तरी देखील तो आपल्याला वेड्यात काढतो आणि स्वतः किती शहाणा आहे म्हणजे जास्तीत जास्त त्यालाच कळतं, इतरांना काही कळत नाही, इतर सगळे मूर्ख आहेत. अशा समजणाऱ्या व्यक्ती सुद्धा असतात की जे दुसऱ्यांना अतिशय कमी लेखतात. अशा व्यक्तींपासून सुद्धा सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. त्यापुढील व्यक्ती म्हणजे जास्त आपुलकी दाखवणारी व्यक्ती. बघा, एखादी व्यक्ती आपल्याला जास्त आपुलकी दाखवते. जास्त आपुलकी दाखवले की आपण काय करतो, प्रमाणाच्या बाहेर त्याच्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न हे करायला सुरुवात करतो. कारण कुठंतरी आपला जीव बसलेला असतो त्या व्यक्तीवरती. मग ते एखादी मैत्रीण असो, एखादा मित्र असो किंवा शेजारचे असो, कुणीही असो, नातेवाईक असो, अतिशय म्हणजे आपुलकीनं बोलणं झालं आपलं चालू की त्यांच्यावरती अतिशय जीव बसतो आणि त्यांच्यासाठी किती आपण करू तेवढं कमीच वाटायला लागतं. मात्र ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी ते पाठ फिरवतात. हे 100% वास्तव आहे. हा बऱ्याच जणांना अनुभव आलेला असेल. त्याच्यासाठी जास्त आपुलकी दाखवणाऱ्या व्यक्तींपासून सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. त्यापुढील व्यक्ती म्हणजे नक्कल करणारी व्यक्ती. आता समजा तुमचे शेजारी असे असतील की जे तुम्ही आणाल तेच ते आणणार, त्याच्या अगोदर त्यांनी काही सुद्धा केलेलं नसतं. थोडक्यात एक उदाहरणार्थ मी तुम्हाला देते. तुम्ही फ्रीज आणला की ते फ्रीज आणणार, एक 4 दिवसांचा गॅप टाकून ते आणणार. तुम्ही समजा चहाचा स्टॉल टाकला की ते लगेच 8-15 दिवसामध्ये चहाचा स्टॉल टाकणार. तुम्ही कापड दुकान टाकलं ते लगेच कापड दुकान टाकणार. म्हणजे कुठंतरी तुमची नक्कल, तुमच्या बुद्धीचा वापर त्या करण्याचा प्रयत्न करत असतात. अशी नक्कल करणारी व्यक्ती असते ती कधीही मोठी होत नाही, कधीही पुढे जात नाही. कारण कसं असतं, दुसऱ्यांच्या तोंडचा घास ओढणं आणि दुसऱ्यांच्या ताटातली भाकरी आपण आपल्या ताटामध्ये घेऊन जर खायला लागलो तर साहजिकच आपलं पोट भरत नाही. हे सर्वांना कळणं अतिशय गरजेचं आहे. हा बाबा, तुमच्या शेजाऱ्यांचा चहाचा स्टॉल आहे, तुम्ही दुधाचा टाका. तुमच्या शेजाऱ्यांचं कापड दुकान आहे, तुम्ही भांड्याचं दुकान टाका. असं काहीतरी वेगळं ते करतील तेच आपल्याला केलंच पाहिजे हे गरजेचं नाही. तर अशा एखादी व्यक्ती असेल की अतिशय आपण जे म्हणतो ना खालच्या दर्जाची, की दुसऱ्यांचं चांगलं झालेलं अजिबात बघवतच नाही, अशा व्यक्तींपासून सुद्धा लांब राहणं कधीही उत्तम. या पुढील व्यक्ती म्हणजे सतत कुचकं बोलणं आणि सतत टोमणी मारणं. बऱ्याच आयुष्यामध्ये अशा व्यक्ती भेटतात की सतत कुचकं बोलत असतात. एखादी व्यक्ती आपल्याला अशी भेटते की आपण चांगलं जरी बोलायला लागलं तरी ते कुचकंच बोलतं किंवा टोमणेच मारत असतं. अशा व्यक्तींपासून सुद्धा लांब राहणं कधीही चांगलं. कारण त्यांच्या टोमण्यामुळे, त्यांच्या कुचक्या बोलण्यामुळे कुठंतरी आपल्या भावना दुखावल्या जातात आणि कसं होतं की आपण उद्या जे काय काम करणार असो किंवा धरून चाला की 2 तासानंतर तुम्हाला एका चांगल्या कामासाठी जायचं आहे किंवा तुमचा दिवस अतिशय चांगला गेलेला आहे आणि ती कुचकं बोलणारी व्यक्ती आली किंवा तुम्ही त्याच्याजवळ गेला आणि ती पुन्हा आणि कुचकं बोलायला लागली की कुठंतरी कसं होतं, दुधात मध्ये मिठाचा खडा पडल्यागत होतं. मन कुठंतरी दुखावलं जातं, भावना दुखावल्या जातात. जे आपली आनंदाचं वातावरण असतं, आपल्या मनामध्ये आनंद असतो तो कुठंतरी कमी होतो, ज्यामुळे आपलं खच्चीकरण होण्याचे काम हे जास्त प्रमाणामध्ये हे टोमणे करत असतात, कुचकं बोलणं व्यक्तींचं करत असतं. त्यासाठी अशा व्यक्तींपासून सुद्धा लांब राहणं कधीही चांगलं. 9वी व्यक्ती म्हणजे जी तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर लक्ष देत असेल. अशा व्यक्तींचा तर आपल्या आजूबाजूला भंडार असतो. जसं की आपण घरामध्ये असतो, स्त्रिया घरामध्ये असतात, पती आपले बाहेर गेलेले असतात. मग त्या पतींच्या विरोधात काहीतरी आपल्याला सांगणं किंवा आपण त्यांना सांगितलं बाबा माझ्या घरात आज असं झालं, की अशा व्यक्ती काय करतात की प्रमाणाच्या बाहेर आपल्या आयुष्यामध्ये लक्ष द्यायला सुरुवात करतात. जसं की आपल्या मुलांच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात करतात, आपल्या घरामध्ये
काय चाललेलं आहे सतत कानोसा घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशामुळे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळी आपल्या घरामध्ये पैसा येणार असतो किंवा कोणत्याही मार्गाने ज्यावेळी तुम्ही प्रगती करणार असाल त्यावेळी त्यांना अगोदरच माहीत झालेलं असतं की आपण उद्या काय करणार आहोत. कारण ती व्यक्ती सतत आपल्या घरामध्ये येणं जाणं सतत त्या व्यक्तीचं असतं, सतत वावर त्या व्यक्तीचा असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे हे त्याला अगोदरच कळतं आणि अशा व्यक्ती जास्तीत जास्त धोकादायक ठरतात. कारण अशा व्यक्ती केव्हा केसाने गळा कापतील याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. जसं की पहा, तुमच्याकडे आता सपोज उद्या किंवा परवा 50,000-1,000 येणार असतील, कुठूनही तुमचे येणार असतील, 50,000-60,000 तुम्हाला येणं असेल आणि आलं, मग तुमच्या मुलाचा पगार असो, तुमच्या पतीचा असो किंवा शेतातून असो, आले की ती व्यक्ती सतत तुमच्या आयुष्यामध्ये असते, ढवळाढवळ करत असते, घरामध्ये बसत असते. त्यामुळे तिला माहीत असतं की उद्या यांच्या घरामध्ये पैसे येणार आहेत. ते अगोदरच 2 दिवस गोड बोलायला सुरुवात करते आपल्याशी आणि नंतर ज्या दिवशी पैसे आले की त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच म्हणते मला 10 किंवा 15,000ची गरज होती आणि तुम्ही मला दिलीत तर अतिशय बरं होईल. आणि आपण काय विचार करतो की घरामध्ये हे पैसे ठेवले की ते वाढणार नाहीत, त्याच्यापेक्षा एखाद्याची मदत केलेली कधीही चांगली असा देखील विचार करणारी माणसं असतात. आणि ज्यामुळे ती लोक ते पैसे देतात, ती व्यक्ती पैसे आपलंच घेते, तुमचंच पैसे घेणार, तुमच्याच विरोधात बोलणार आणि तुम्हाला ते पैसे वेळेवर कधीही भेटणार नाहीत. कारण घेताना म्हटलेली असते 2 दिवसांनी, द्यायला लावते 8, 10, 15 दिवस, महिना, की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये वाद व्हायला सुरुवात होतात. याच्यासाठी आयुष्यामध्ये जास्त कुणाला लक्ष, जास्त कुणाला दखल देऊच नाही. कारण आपली मुलं जी असतात ती प्रत्येकाची मुलं, अगदी 75% मुलं जी मोबाईलमध्ये असतात, ती एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये सतत यायला लागली की तिचे विचार बदलतात. ते इतरांना शेजापाजारी सांगायला सुरुवात करतात की त्यांची मुलगी किंवा त्यांचा मुलगा सतत फोनवरतीच असतो, त्याचं काहीतरी काळबेर असणार आहे. म्हणजे कुठंतरी आपल्या इज्जतीचा सुद्धा पंचनामा करायला हे मागं पुढं पाहत नाहीत. त्याच्यासाठी जास्त कुणालाही जवळ करू नका. 10वी व्यक्ती म्हणजे खोटं बोलणारी व्यक्ती. खोटं बोलणाऱ्या व्यक्तींची तर दादच नाही. ते एवढ्या सफाईने खोटं बोलतात की समोरचा माणूस फसतो म्हणून फसतो. तर अशा व्यक्ती ज्या असतात की ज्या जास्त खोटं बोलतात, आता ह्या जास्त खोटं बोलणाऱ्या व्यक्ती समजाव्यात तरी कशा, म्हणजे समजून तरी कसं घ्यायचं की समोरची व्यक्ती अतिशय खोटं बोलत आहे. ज्यावेळी आपण त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करतो, एखादी नवीन व्यक्ती असो, त्याच्यासोबत जी दुसरी व्यक्ती असेल ना, अशा व्यक्तींकडून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल माहिती भेटू शकते की ती व्यक्ती कितपत खरं बोलते, कितपत खोटं बोलते. आणि त्याच्या खोट्या बोलण्यामुळे आपण अडकणार नाही ना कुठेही. म्हणजे कसं, एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला त्या व्यक्तीनं नेलं, एखादं साहित्य घेतलं म्हणा किंवा काहीही घेतलं, अगदी तुमचा मित्र जरी असला किंवा तुमची मुलं अशा व्यक्तींसोबत फिरत असतील, अशा मित्रांसोबत फिरत असतील की जे जास्त खोटं बोलतात, तर ते काय होतं, खोटं बोलणारी व्यक्ती अतिशय स्मार्ट असते. म्हणजे त्याला खोटं बोलताना विचार करावा लागत नाही. आणि खरं बोलणारी व्यक्ती जे नेहमी खरं बोलते त्याला खोटं कधी बोलताच येत नाही. त्याच्यामुळे खरं बोलणारी व्यक्ती ही प्रथम टार्गेट बनली जाते. त्यामुळे खोटे बोलणाऱ्या व्यक्तींपासून नेहमी सावधान राहणं गरजेचं आहे. तर अशा व्यक्ती तुमच्या आसपास असतील, तुमच्या जवळ असतील, तर अशा व्यक्तींपासून वेळीच सावध राहा की ज्यामुळे आयुष्याचा आनंद, तुमचा जो आनंद आहे, जे सुख आहे, ते हिरावून कुणीही घेणार नाही, जे तुमच्यापर्यंत मर्यादित राहील. तर झालेली माहिती ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.